मी तो असं करायला सुरुवात केली. फक्त संतोष भाईच्या मॅटवर त्याचं लक्ष हटवण्यासाठी 100% हेच करायला. एक माणूस सापडणार नाही म्हणतो, कोणाचं काहीतरी झालेलंच आहे. हे खेळ खेळायले गोटे खेळल्यासारखा. त्या संतोष भाईच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे कार्यकर्त्याचं काढायला जात आहे. राजकीय डाव घेऊन यायला आता आपण नांदेड नाशिक मध्ये असल्याचं सांगितलं जाते, पण पोलिसांना सापडत नाही. 3 महिने हे सगळं सुरू आहे. ती मात्र शोकांत आहे. दुर्दैव आहे आपण तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही. त्या आरोपीनं मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही. बाकीच्या काही गोष्टींमध्ये तत्पर असतो, परंतु संतोष भाईच्या बद्दल जाणून बघूनच असं केलं जातं. काय इथून शंका इच्छुक आणि शंका कुठे पण नाही. आता 3 महिने उलटून गेले, त्यामुळे आरोपी सापडत नाही. आणि 3 महिने उलटून गेले तरी एकही आणखी आरोपी नाही. दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत ती साधी मदत जरी केली, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमुक कुठाने म्हणून त्याला उठवी देत. एखाद्याची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय लिहिली तरी पण गुन्हे दाखल करते त्यानं जर करायचे असतील तर. पण या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिलं, झंड दिले, पैसे दिले, त्याला कुंकड वाटून पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यामध्ये काही पोलीस सोबत त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते. पोलीस अधिकारी सुद्धा काही पोलीस 100-150 जण हे बातमी नाही. एवढे येडे जनता नाही, जनतेला सगळं कळतंय. पण आता सुनावणी सुरू झाली, फाशी मात्र 100% सगळ्याला होणार म्हणजे होणार. त्या काल खोक्याला प्रयागराज मधून पकडलं, याला काही पकडू शकलं नाही. दुसरीकडे प्रशांत कोरटकर सुद्धा फरार आहे. अजून ते कारवाई झाली नाही. या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून बुजून सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा काम करतात असं वाटतं, भेदभाव करतायत. 100% त्यात काहीच बदल नाही की संतोष भाईचे आरोपी सापडत नाहीत, बाकीचे सापडले जातात ताबडतोब. म्हणजे भेदभाव 100% केला जातो. बाकीच्यांना सूट दिली जाते. कोणीतरी कार्यकर्ता असतो, कोणीतरी पाहुणा असतो, कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो, कुणीतरी भ्रष्टाचारी असतो. म्हणून हे सरकारच असे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणारे सरकार आहे. पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणारं सरकार. इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते. म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणारं हे सरकार. धनंजय देशमुखचा साडू किणकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा त्याला आता सुद्धा शरण आलेला. काय हे काय बघा, मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसतंय परवापासून आणि ते मी तो असं करायला सुरुवात केली. फक्त संतोष भाईच्या मॅटवर त्याचं लक्ष हटवण्यासाठी 100% हेच करायला. काही काढायले कोणाचं पण आज असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो, कोणाचं काहीतरी झालेलंच आहे. हे खेळ खेळायले गोटे खेळल्यासारखा. तुम्ही समर्थन करता त्या मागणीचं? अरे मी तसं नाही म्हणलो. मी आता कोणच नाही केलं ते घरी होय. यांनी एकामेकाच करायला सुरू केले म्हणजे यांना तर लक्ष हटायचं. पण लक्ष हटायचं ना. अरे मी महाराजांचं समर्थन म्हणलोच नाही. मी काय सांगितलं, यांना संतोष भाईच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायला जात आहे. राजकीय डाव घेऊन यायला आता आपण हे त्याचं काढते ते त्याचं काढते ते काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची. मग हे कोणाला चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून सुद्धा खेळायचं आता यांना. आणि ते संतोष भाईचं मॅटर लक्ष हटवायचं. ते सत्य आहे, खोटं म्हणू नका. हे काय समर्थन नाही समर्थन नाही करणार. आपण कव्हा करणार सगळे टाकले तरी 5 मिनिट राहिला आपल्याला कळतच नाही. तुला आपल्याला काय होतं बरं का, मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होणार. राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्यासारख्याला अडचणी आहे. हा बघ, हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी असं सुद्धा शाळा आतून खेळू शकते. तो मला दाखव, मी तो दाखवतो, म्हणजे आता हे दाखवता की सुरू झाले आता. आता त्यांनी त्याचं दाखवायचं, आता हे त्यांचे दाखवी देणार. बघा तुम्हाला थोड्याच दिवसात ऐकायला आता हे त्यांचे सांगायला सुरू करेल. म्हणजे हे गोटे खेळण्यासारखा खेळ आहे. काय उद्देश आहे की 2-2, 2.5, 3-3 वर्षापूर्वीच्या क्लिप्स जेव्हा बाहेर आलेल्या, ज्यांच्यात भांडणं झाले, मारामार झाली, त्यांच्यात काय चोपी झालं, ते एकमेकाला बोलत नाहीत, एकमेकांविरोधात तक्रारी पण नाही, पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण. साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता. हे जेवढं मोठं प्रकार आहे, म्हणजे 302 मध्ये येतोय
100% पुरवणी जॉबमध्ये येणार, आणखीन 6 रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात जाणार. त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळत येत वाटतं आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिरलेल्या आहेत. त्याच्यात हे मॅटरची संतोष भाईच्या यांनी पद्धतशीरपणाने विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी, म्हणतो नाही सगळ्यांनी. म्हणून आता काहीतरी पाहिजे. रडायला मग तो हल्ल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आता एकामेकाचे काढणार म्हणल्यावर आता त्यांचे काढले म्हणल्यावर हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार. आता तुमचं कव्हर चालू दे, यांना मारती घाल, तुझं याला सोडू द्या, सडवा यांना. पण हे आमचं प्रकरणाचं काय आहे? सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता. जो न्याय इतर मारहाणीला मिळाला पाहिजे तोच या मारहाणीला मिळाला पाहिजे. सोड येत नाही पाहिजे म्हणतो इथं हाडसूला सोडून टाका यांना. पण उद्देश हातून आम्हाला तर विचित्र दिसतो. हातून विचित्र उद्देश दिसतो कारण हे त्याच्या कार्यकर्त्यात काढणार आता काही दिवस. आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात. आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं. संतोष भाईच्या प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला, आता हेच बघायचं. इथून मागं झोपले होते का? इथून मागं वर्ष 2-2, 3-3 वर्षाचे विषय काय घ्यायचे, इथून मागे झोपले होते. आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे. समर्थन नाही, आताच नेमकं कस काय? म्हणजे तुम्हाला 1.5-2 वर्ष एखाद्या मी चांगलं, तुम्ही मला चांगलं वाटतं तर आता तर अचानक कस काय? हे बघा, हे आमची भोळी भाबली खेड्यातली भावना. आताच कस काय इथून मागं नव्हते हो तुम्हाला माहिती. हे 100% संतोष भाईच्या प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली.